नमस्कार मंडळी, मी दिव्या कुकदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते लाईव्ह कॅप्चर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. शुभमची एंगेजमेंट झाली आणि आता त्याच्या एंगेजमेंटची जी शिदोरी आलेली आहे तीचं आता वाटप करायचं आहे. तर ते शिदोरी घेऊन मी माहेरी आलेली आहे. तर माहेरी आता मोठ्याच्या घरी हे सर्व शिदोरीचं वाटप वगैरे होत आहे. तर त्यासाठी सर्व गावातील महिला मंडळींना बोलवण्यात आलेलं आहे. सोबतच आमच्या गल्लीतलेही काही ज्या महिला होत्या त्यांनाही बोलवलेलं आहे. म्हणजे आमचे भावबंद वगैरे सहित गल्लीतल्या सर्व बायांना इथं बोलवण्यात आलेलं आहे. सर्वजण आले आणि आता कसं आम्हाला पोहोचायलाच उशीर झाला, दुपारची वेळ झालेली होती. तर आमच्या भावबंदीमध्ये ज्या मोठ्या आई आहेत, सर्वात मोठ्या, त्याच शिदोरी सोडत असतात. पण काही कारणास्तव त्या आई घरी नव्हत्या, त्या गावाला गेलेल्या होत्या. म्हणून मग माझी मोठी जी आहे ना, त्यांनीच ही शिदोरी सोडलेली आहे. तर आईंनाच शिदोरी सोडण्याचा मान भेटला. म्हणजे घरातली शिदोरीनी घरातल्याच बाईंनी सोडली, हे एक तरी चांगलं झालं. मग त्यांनी शिदोरी सोडली. सोबतच बाकी काही सामान वगैरे जे आलेलं होतं शिदोरीचं तेही तिथं खोलण्यात आलं आणि बघण्यात आलं की काय काय भेटलेलं आहे म्हणून. त्यामध्ये सर्व सामान जे आहे ते डिटेलमध्ये मी तुम्हाला नंतर दाखवतेच. पण आता गडबड सुरू आहे ते सर्व महिला मंडळांची की काय आलं, काय बघूया, तसं काय तसं काय, आणि त्यामध्ये गंमत गोष्टी वगैरे असं सर्व सुरू आहे. त्यासोबतच त्यामध्ये विनबाईचं पत्र आलं आहे. चला तर मग आता ते वाचूयात की काय आहे त्यामध्ये. विनबाईचं पत्र साखरेहून गोड खडी साखरेचा खडा. विनबाई लवकर शिदोरी सोडा. गावाला जाण्यासाठी तयार आहे विमान. विनबाई तुमच्याकरिता पाठवते चहाचे सामान. चायनीज हॉटेलमध्ये केला आलूचा कबाब. विनबाई करता पाठवते पावडरचा डबा. आंब्याच्या झाडाला सुपाया उड्या मोठे. विनबाई करता पाठवते बो. गावाला जाण्यासाठी तयार आहे टेम्पो. विनबाई तुमच्याकरिता पाठवते वाटिका शॅम्पू. गंगा जमुना सरस्वतीचा मंत्र आहे सारखा. विनबाई तुमच्याकरिता पाठवते कंगवा आणि आरसा. गोकुडीचा कृष्ण खडा फोडी मारून या घडा. विनबाईच्या हातात शोभे हिरवा चुडा. महागाईच्या काळात हातात उरत नाही फारसा पैसा. विनबाईसाठी पाठविला आहे सुंदरसा आरसा. घेता विठ्ठलाचे नाव चालते वारकरी. विनबाई पाठविते आहे प्रेमाची सोप सुपारी. महिला मंडळीच्या सभेत महिलांनी केली चर्चेची कमाल. विनबाईसाठी पाठविला आहे रुमाल. विनबाईंनी जे पत्र पाठवलं त्यामध्ये छान छान असे उखाणे होते आणि जे जे सामान पाठवलं आहे त्याचे ते उखाणे होते. छान असे होते. काही त्यामध्ये जमत होते, काही काही एक दोन जे आहे ते काही त्यांना जमले नाही, पण छान होतं. चला तर मग ते पत्र वगैरे बघितलं. त्यानंतर जेवढ्याही इथं माम्या वगैरे वहिन्या आलेल्या होत्या त्यांनी सर्वांनी माझ्या मम्मीला, काकूंना, मोठ्यांना यांना जे पावडर आहे ते घेतली आणि लावायला सुरुवात केली. एवढं भरवलं सर्वांनी की भयंकर सर्वजण भूतासारखे दिसत होते. आता मला असं वाटलं मला काही कोणी बघणार नाही, माझा कोणी नंबर येणार नाही आहे. पण वहिन्यांनी मलासुद्धा सोडलं नाही. मलाही त्यांनी भरपूर अशी पावडर लावलेली आहे. आणि ह्या आहेत आमच्या इथल्या गीताताई. तर या गीताताईंना तर भरपूर आवड आहे या गोष्टीची. त्या कोणत्याच वहिन्यांना सोडत नाहीत. माझ्या जेवढ्याही वहिन्या आहेत त्या प्रत्येक वहिनीला पकडून पकडून पावडर जे आहे ते लावत असतात. सर्वांना ज्या पावडर लावत असतात, सर्व माम्यांना, सर्व वहिन्यांना, कोणालाच त्या सोडत नाहीत. तर प्रत्येकाचा नंबर हा येतच असतो. सोबतच आमच्याच इथे नवरीची मावशीसुद्धा आहे, म्हणजे त्यांच्या काकूची बहीण. त्या मामीही आलेल्या होत्या. त्या मामींनीही मम्मीला, मला, मोठ्यांना, काकूंना, सर्वांना पावडर घेतलीनं लावली. सोबतच सर्व एक एक जे सामान होतं ते कुणी बघा आमच्या घरचं आहे, आम्ही काय पाठवलं आहे, असं तसं तसं सुरू होतं. लास्ट इयर जेव्हा गणेशची शिदोरी वाटप झाली होती तेव्हा हे सर्व असंच झालं होतं. पण तेव्हा शची लहान होती, तिला एवढं काही कळत नव्हतं. तर तिला एवढं काही तिने या गोष्टीवर रिॲक्ट केलं नाही. पण यावेळेस तिला कळत आहे, ती मोठी झाली, समजतं तिला सर्वच गोष्टी. तर तिला हे पावडर वगैरे लावून तिलाही खूप आनंद होत होता त्या गोष्टीचा. तिनेही घेतली पावडर आणि तिनेही तिच्या बहिणीला, तिथं काही वेदूच्या मैत्रिणी वगैरे होत्या त्यांना सर्वांना पावडर लावली, स्वतःला लावली. सोबत मला वगैरे सर्वांनाच तिने पावडर लावली. म्हणजे तीही सर्वांसोबत सामील झाली. तिलाही प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद कसा घ्यायचा हे तर आधीपासूनच कळत होतं. पण आता ह्या गोष्टीमध्ये असं करतात तसं करतात हे तिला आता कळायला लागलेलं आहे.
चला तर आता सर्व जणांनी शिदोरी वगैरे बघितली. हे जे शिदोरीचं सामान आहे ते सर्व इथं ठेवलेलं आहे. एक एक जण येत आहे, बघत आहे. सर्वांना हळदी कुंकू लावण्यात आलं आणि जी शिदोरी आलेली होती तर हे शिदोरी जी आहे ती पुरणाची येत असते. तर पुरणाच्या पोळ्या पाठवलेल्या होत्या त्यांनी, सोबत तूप पाठवलेलं होतं आणि जे पुरणाच्या पोळ्या असतात ते छान प्रकारे सजवलेल्या असतात, म्हणजे ड्रायफ्रुट्स वगैरे लावून त्यांना सजवण्यात येतं. जे शिदोरी होती त्यापैकी एक पोळी आणि जे मेकअपचं सामान पाठवतात ते एक बॉक्समधलं एक बॉक्स असं देवासमोर ठेवण्यात आलं. सोबत काकू वगैरे यांच्यासाठी साडी वगैरेही पाठवण्यात आलेली होती. तर चला आता सर्व सामान बघूयात. तर सर्वात आधी त्यांनी जो मेकअपचा बॉक्स पाठवलेला आहे तो बघूयात. त्यामध्ये त्यांनी आपलं सर्व जे मेकअपचं सामान असते ते त्यांनी त्यामध्ये पाठवलेलं आहे. सोबत ब्लाऊज पीस, रुमाल वगैरेही त्यामध्ये आहे. तर आपण व्हिडिओमध्ये बघू शकतात की काय काय सामान आहे म्हणून. सोबतच चहा वगैरे करण्यासाठी त्यांनी साखर आणि पावडरचा डबे पाठवलेले आहेत आणि दूध पाठवता येत नाही कारण की खराब वगैरे होते, म्हणून दुधासाठी पैसे पाठवलेले आहे. तेही छान त्यांनी डेकोरेट करून पाठवलेले आहे त्यामध्ये. सोबतच कप वगैरे आहे चहा घेण्यासाठी. नंतर चहा ज्यामध्ये शिजवला जाईल, ज्या बनवायचा त्याच्यासाठी त्यांनी छान प्रकारे पातेलं वगैरे पाठवलेलं आहे. सोबत काकूसाठी साडी, रुमाल, टोपी, नारळ असं पाठवण्यात आलेलं आहे. नंतर अजून बाकी काही शोप सुपारीचे डबे वगैरे असं खूप सारं सामान जे होतं त्यामध्ये आलेलं आहे. ते सर्व सामान आम्ही बघितलं. नंतर मुलांचीही काही मस्ती वगैरे चालली आणि नंतर मग आमच्या गप्पा गोष्टी वगैरे करण्यात आम्हाला संध्याकाळच झाली. मग निघालो तर आम्ही घरी जायला. थोड्याच वेळात घरी पोचले. घरी आल्यानंतर लागले मी कामाला आणि शची लागली तिच्या कामाला. तसं तर मी हमेशा शचीच्या धाकाने माझं कबड लॉक करून ठेवते, पण आज तिने कुठून चाबी शोधली काय माहिती आणि लागली ते कामाला. तर तिचं तिला दिसलंय गणपती बाप्पाचं हे बँड, तर ते बँड घेतलंय बांधून आणि सुरू आहे तिचं जे बाप्पा. शचीसोबत वेळ घालवल्यानंतर एवढी थकलेली असते की दुसऱ्या दिवशी लवकर जागच येत नाही. पण आज लवकर उठून यायचं होतं कारण आज मामीच्या भावाचं लग्न आहे, तर तिथं यायचं होतं मला, म्हणून मी सकाळी लवकर कामं वगैरे आवरून घेतली. शचीलाही लवकर उठवलं, तिचे हे सर्व कामं आवरून घेतली, तिला झोपवून वगैरे. आता मी दुपारची इथं लग्नासाठी आलेली आहे. लग्नाला पोहोचलेच तर नवरदेवाची वरात निघत होती आणि आता कुठून जायचं म्हणून मी डायरेक्ट मंडपामध्येच पोहोचले. तर तिथं हुबास वगैरे चालू होती. हुबास वगैरे झाली तर तेवढ्यातच मामी बोलल्या की चला दिव्या आपण वरातीत वगैरे जाऊ, छान प्रकारे डान्स वगैरे करून नंतर मग आपण नवरदेवासोबत इकडे येऊ. म्हटलं राहू द्या, मी इथंच थांबते. मामी बोलल्या असंही तुम्ही शचीला आणलेलं नाही, एकटंच आहे, चला चला. मग जास्त फोर्स केल्याच्याने मलाही थांबलं नाही. पण ऊन भयंकर होतं आणि तुम्हालाही माहिती आहे की आपल्या अकोल्याचं ऊन हे कसं आहे, म्हणून भयंकर ऊन होतं. पण तरीही लग्नाचा जोश हा वेगळाच असतो. ऊन असं की काही असो, लग्न म्हटलं म्हणजे सर्वजण डान्स हे करतच असतात. आणि तेच झालं, एवढ्या भयंकर उन्हामध्येही मामींनी भरभरून डान्स केला आणि त्यांच्याही छोट्या भावाचं लग्न आहे, शेवटचं लग्न होतं त्यांच्या घरातलं. मनसोक्त त्यांनी डान्स केला. त्यांचे जे दुसरे भाऊ आणि वहिनी होते त्यांनीही दोघांनी कपलनी छान डान्स केला. नंतर तिथंच वरातीमध्ये नवरीलाही बोलवण्यात आलं. नवरींनीही छान प्रकारे डान्स केला. त्यांना सर्वांना बघून मामीची जी भाशी आहे 2 वर्षाची आहे ती मुलगी आता, तर तिनेही छान प्रकारे डान्स केला. मस्त आजीच्या कडेवर बसलेली होती आणि तिथेच तिने डान्स करायला सुरुवात केली. डान्स वगैरे झाला आणि आता आम्ही सर्वजण आलेले आहेत मंडपामध्ये आल्यानंतर सर्वात आधी श्रीमंतीचा कार्यक्रम वगैरे झाला आणि त्यानंतर मग नवरदेव नवरीची एंट्री होणार होती. तर एंट्रीच्या वेळेस मामीचे जे मोठे भाऊजी आहेत त्यांनी छान प्रकारे डान्स प्रिपेअर करून ठेवलेला होता. आणि हे जे लग्न आहे हे ऑलरेडी त्यांच्या घरातलंच आहे, म्हणजे मामीची जी मोठी भाऊजी आहे तिचीच बहीण जी आहे ती लहान भावाला केलेली आहे. त्यामुळे माहेरातच आहे, डान्स वगैरे करायचं आहे. सर्व नातेवाईक वगैरे सर्वजण ओळखीचे असल्याकारणाने त्यांनी बिंदास्त होऊन खूप छान असा डान्स केला. लो चली मैं अपने देवर की बारात या गाण्यावरती त्यांनी छान असा डान्स केला, सर्व स्टेप वगैरे. आणि इवन त्यांनीही छान त्यांच्याच लग्नातला लेहंगा घातलेला होता, तोही खूप हेवी वगैरे होता, तरीही त्यांनी त्या हेवी लेहंग्यामध्ये खूप छान आणि मस्त डान्स केला. सर्व स्टेप वगैरेही त्यांच्या खूप छान होत्या. तर डान्स वगैरे झाला. त्यानंतर नंतर नवरीची एंट्री झाली आणि थोड्याच वेळात जे आहे लग्न वगैरे लागलं. आणि लग्नाला एवढा उशीर झालेला होता की लग्न कमसे कम म्हणजे 3 वाजता जे आहे ते लग्न लागलं. तर 3 वाजता लग्न लागल्यानंतर सर्वजण वाट बघत होते कारण जेवण वगैरे सर्वच बाकी होतं. त्यानंतर मग सर्वांच्या जेवणाच्या पंक्ती वगैरे बसल्या, पण जेवण वगैरे झाले
आणि माझंही सर्वांचं भेटणं वगैरे बाकी होतं. आणि हे जे गाव आहे इथं मी लग्नाला आलेली हीच शुभमच्या म्हणजे आताचं शुभमचं एंगेजमेंट झाले त्याचंही सासर हेच आहे. तर त्या वहिनींनाही भेटायचं होतं. तर त्या मी गेली तेव्हापासून माझ्यासोबतच होत्या, पण त्यांच्या आईविषयी वगैरे कोणासोबतच भेटणं झालं नाही, कारण खूपच गडबड झाली. वेळेवरच मी पोहोचले, त्यामुळे कोणासोबत बोलणं वगैरे झालं नाही. फक्त आम्ही भेटलो, थोडंफार बोलले आणि त्यानंतर मग थोड्याच वेळात जे आहे जेवणं वगैरे करून मला तिथून निघावं लागलं, कारण शचीला मी घरी ठेवलेलं होतं. त्यामुळे मी जास्त वेळ न घालवता लवकरच सर्वांच्या भेटी घेतल्या, सर्वांना बाय बाय केलं आणि थोड्याच वेळात जे आहे घरी निघाले. तरी या गावामध्ये खूप नातेवाईक आहे, त्यामुळे ते रस्त्याने भेटलेच आणि त्यांनी चहा पाण्याला वगैरे नेलंच. परत तिथंही थोडाफार टाईम वगैरे गेला. त्यानंतर घरी आले. घरी आल्यानंतर संध्याकाळची कामं वगैरे स्वयंपाक वगैरे हे ते सर्व झालं. चला तर मग आता व्हिडिओ इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हा सर्वांना आवडला असेल. चला मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. हाय, नमस्कार. आता आम्ही झोपतो. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर. हॅलो बू, झोपा, सो जाओ. बाय बाय.